नमस्कार सर्वांचे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची खुशखबर आहे की ज्या महिला विधवा होत्या, घटस्फोटित होत्या, ज्यांचे वडील हयात नाही आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असं महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्याकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे पहा. तसेच KYCची लास्ट डेट किती आहे, कधीपर्यंत तुम्ही KYC करू शकता, ज्यांचे पती नाही आहेत त्यांनी काय करायचं आहे, ज्यांचे वडील हयात नाही आहेत त्यांच्यासाठी काय उपाय शासनाने काढला आहे, तसेच ज्यांचा घटस्फोट झाला आहे त्यांना फॉर्ममध्ये काय नमूद करायचं आहे, हे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व तुमच्यासारख्या ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला तर सुरुवात करूया आपल्या या माहितीला. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार प्रमाणीकरण करण्याकरिता KYC प्रक्रिया 18/11/25 पर्यंत मुदत देण्यात आली होती. पहा, जुनी मुदत किती होती? 18 तारखेपर्यंत होती. परंतु राज्यातील काही ओढावलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण, या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यामुळे निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण KYC माध्यमातून आधार प्रमाणीकरण करण्याकरिता KYC प्रक्रिया करण्यास मुदतवाढ देण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होती. मग शासन परिपत्रकामध्ये किती, तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आली आहे. पहा, 31 डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्याही हालतीमध्ये तुम्हाला तुमची KYC प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यायची आहे. राहिला मुद्दा ज्यांचे वडील हयात नाही आहेत, पती हयात नाही आहेत किंवा घटस्फोटित महिला, तर त्यांच्यासाठी काय नियम आहे शासनाकडून नवीन ते पाहूयात. या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोटित झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची KYC करावे व त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. ही आहे पहा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अशी अपडेट. आणि ज्या महिला खरोखर या योजनेसाठी पात्र होत्या, त्याच महिला याच्यातून वंचित होत्या, तर त्या महिलांनी पुरेपूर या योजनेचा फायदा घ्यायचा आहे. 31 डिसेंबरच्या अगोदर KYC प्रक्रिया ही करून घ्यायची आहे. पहा, मग अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची KYC करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी यांची मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. ही पुढची जबाबदारी अंगणवाडी सेविकांची राहिली. परंतु तुम्ही 31/12/2025 पर्यंत हे जे तुमच्याकडे घटस्फोट असेल, तुमच्या मृत्यू प्रमाणपत्र असेल वडिलांचं किंवा पतीचं, तर ते तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे दाखल करायचं आहे आणि या योजनेची म्हणजेच लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यायची आहे. तर कशी वाटली अपडेट? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.